नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 साठी परीक्षा अत्यंत जवळ आलेली आहे. आपला अभ्यास पूर्णपणे झालेला असेलच. अनेक प्रकारचे व्हिडिओ गणित भाग 1च्या सर्व प्रश्नपत्रिका, गणित भाग 2च्या सर्व प्रश्नपत्रिका अनेकांनी पाहिलेल्या आहेत. अत्यंत सोप्या भाषेमध्ये त्या प्रश्नपत्रिका समजावून दिलेल्या आहेत. जवळजवळ गणित भाग 1 आणि गणित भाग 2च्या 20 प्रश्नपत्रिका एकत्रित अशा या ठिकाणी यूट्यूबवर दिलेल्या आहेत. त्या सर्व प्रश्नपत्रिकांचं अवलोकन केलं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपणास पैकीपैकी मार्क्स मिळणारच आहेत. अशाही दृष्टिकोनातून काही अजूनही महत्त्वाचे प्रश्न, जर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाची मुळे समान असतील तर b वर्ग बरोबर 4 याची सिद्ध करा. या ठिकाणी ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाची अल्फा आणि बीटा ही दोन मुळं आपण मानलेली आहेत, अभ्यासक्रम मंडळामध्ये दिलेली आहेत. पण दोन्ही मुळं समान आहेत, अल्फा बरोबर बीटा. आपल्याला माहिती आहे अल्फा अधिक बीटा या दोघांची बेरीज -b वजा b भागिले a असते. म्हणजे मधल्या पदाचा सहगुणक ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, मधल्या पदाचा सहगुणक त्याला वजा चिन्ह वजा b भागिले x वर्गचा सहगुणक वजा b भागिले a आणि त्या दोघांचा गुणाकार मुळांचा अल्फा गुणिले बीटा स्थिर पद भागिले वर्ग पदाचा सहगुणक c भागिले a. समीकरण 1 वरून अल्फा आणि बीटा समानच आहेत, त्यामुळं दोन्ही ठिकाणी आपण बीटाऐवजी सुद्धा अल्फा लिहिला. अल्फा अधिक अल्फा बरोबर -b/a, अल्फा अधिक अल्फा 2 अल्फा बरोबर वजा b भागिले a. दोन्ही बाजूंचा वर्ग जर आपण केला या ठिकाणी तर 2चा 4 अल्फा वर्ग बरोबर वजा bचा b वर्ग भागिले aचा a वर्ग, ह्याला आपण तिसरं समीकरण म्हटलं. समीकरण 2मध्ये अल्फा गुणिले बीटा बरोबर c भागिले a, बीटाच्या ठिकाणी अल्फा लिहायचं, अल्फा गुणिले अल्फा बरोबर c भागिले a म्हणजे अल्फा वर्ग बरोबर c भागिले a. समीकरण याला 4 म्हटलं. समीकरण 4 वरून या ठिकाणी 4 मधली अल्फा वर्गची किंमत c भागिले a 3 मध्ये लिहायची आणि सिद्धतेपर्यंत जाऊन पोचायचं. पहा, समीकरण 3 मध्ये ठेवली अल्फा 4 गुणिले अल्फा वर्गाची किंमत c भागिले a ठेवलेली आहे बरोबर बीटा वर्ग b वर्ग भागिले a वर्ग आहेत. आता या ठिकाणी b वर्गाची किंमत काढताना भागिले a वर्ग डावीकडे आल्यानंतर गुणिले होणार आहे. पहिले 4c भागिले a आहेतच आणि गुणिले a वर्ग. a वर्ग मधला 1a आणि खालच्या a मधला 1a गेल्यानंतर वरती a शिल्लक राहिला, c आहेच आणि 4 आहेच म्हणजे 4ac डावी बाजू आणि उजवी बाजू b वर्ग म्हणजेच b वर्ग बरोबर 4ac आपल्याला हे मिळालेलं आहे. ओके. त्यानंतर 5व्या प्रश्नात विचारला एका प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे, जर ax अधिक by बरोबर 27 व bx अधिक ay बरोबर 28 या रेषांचा छेदनबिंदू 6, 5 आहे तर a b ची किंमत काढा. या ठिकाणी 6 ही किंमत x साठी आहे आणि 5 ही किंमत y साठी आहे. x बरोबर 6 आणि y बरोबर 5 ठेवले आपण तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 6a अधिक 5b बरोबर 27 आणि इथं 6b अधिक 5a बरोबर 28 मिळेल. समीकरणे लिहिली आहेत. पहिला आणि दुसरं तिरकस सहगुणक या ठिकाणी सारखे आहेत. एच्या खाली ए लिहिल्यानंतर पहा 6a अधिक 5b बरोबर 27, तसंच 5a अधिक 6b होणार. तिरकस सहगुणक सारखे आहेत, त्यामुळं एकदा त्यांची बेरीज करायची, तिसरं मिळवायचं, एकदा त्यांची वजाबाकी करायची, चौथं मिळवायचं. पहा, बेरीज केलेली आहे. 6a अधिक 5b बरोबर 27, 5a अधिक 6b बरोबर 28, 27 ने 28 55, 5b 6b 11b, 5a 6a 11a, 11a अधिक 11b बरोबर 55, दोन्ही बाजूला 11 भागलं, इथला 11 गेले, इथला 11 गेले, 11 5 55, a अधिक b बरोबर 5, हे तिसरं मिळालं. त्यानंतर समीकरण 1 मधून 2 वजा करू. समीकरण 1 लिहिलं 6a अधिक 5b, दुसरं लिहिलं समीकरण 1 मधून 2 वजा करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं, अधिक वजा वजा अधिक, सर्व अधिक असल्यामुळे वजा झाली. बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं. वजा 28 अधिक 27 वजा 1, वजा 6b अधिक 5b वजा b, वजा 5a अधिक 6a अधिक a, a वजा b बरोबर वजा 1, हे चौथं आणि a अधिक b बरोबर 5. समीकरण 3 आणि 4 मिळवले तर अधिक b ला वजा b जात आहेत. a अधिक a 2a बरोबर 5 आणि 5 म्हणून 1 गेला 4, हे वजा 1 आहे. ओके. a बरोबर 2, 2a बरोबर 4, a बरोबर 2 ही किंमत समीकरण आपण 2 मध्ये ठेवू. 2 समीकरण पुन्हा लिहायचं. a अधिक b बरोबर 5 आणि 2 अधिक b बरोबर 5, याची किंमत 2 ठेवली. ही 2 पलीड गेले, 5 2 गेले 3, b बरोबर 3,
त्यामुळे उकल आपल्याला ए बरोबर 2 आणि बी बरोबर 3 आपल्याला ए आणि बीच्या किमती मिळालेल्या आहेत. ओके. त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांचा संदर्भ कुठेही पुस्तकामध्ये नाही, पुस्तकामध्ये ती उदाहरणं नाहीत, तयार केलेली आहेत, परंतु महत्त्वाचे आहेत अशी उदाहरणं 5व्यामध्ये आणि 4थ्यामध्ये तयार करून विचारली जातात. अभ्यासक्रमावर आधारित, अभ्यासक्रमाच्या नियमावर आधारित असतात, परंतु तयार केलेली. 5व्यातला दुसरा एन बरोबर 5n वर्ग वजा 3n, तर T10ची किंमत काढा. आता पहा कशा पद्धतीनं या ठिकाणी व्यवस्था करायची आहे. एन दिलेला आहे 5n वर्ग वजा 3n, या दोघातून प्रथमतः n सामायिक काढलेला आहे, आतमध्ये 5n वजा 3n उरलेला आहे. पुढे या ठिकाणी आपल्याला सूत्र आहे एन बरोबर n भागिले 2 चौकट कंसात 2a गोल कंसात n वजा 1 गुणिले d. त्या अनुषंगानं ते समीकरण तयार कसं करता येईल त्या दृष्टीनं वाटचाल करायची. साहजिकच nला भागिले 2 घेतला तर 5ची दुप्पट करायला पाहिजे, 3ची दुप्पट करायला पाहिजे 6. साहजिकच बेपंचान बेत्रिक मूळ प्रश्नच, मूळ समीकरणच राहायला पाहिजे n भागिले 2 सूत्रामध्ये असल्यामुळं. पुढं n भागिले 2 तसंच, 10n तसंच, हे वजा 6साठी वजा 10 अधिक 4 लिहिलं आहे. साहजिकच 10n वजा 10 यातून सामायिक 10 निघालेला आहे, 10 कंसात n वजा 1 n भागिले 2 आहेच. या ठिकाणी 4 प्रथम लिहिलं आणि n वजा 1 नंतर 10 लिहिलं, म्हणजे सूत्रामध्ये आपण जातोय त्या एन बरोबर n भागिले 2 चौकट कंसात 4 अधिक n वजा 1 गुणिले 10. आपल्याला सूत्र माहिती आहे एन बरोबर n भागिले 2 बरोबर एन बरोबर n भागिले 2 चौकट कंसात 2a अधिक गोल कंसात n वजा 1 गुणिले d. 2a साठी 4 दिसतंय, बरोबर आहे. 2a बरोबर 4, a बरोबर 2, d साठी 10 दिसतंय. ओके, म्हणजे a बरोबर 2 पहिलं पद, त्या अंकगणिती श्रेणीचे a बरोबर 2 मिळालं, सामान्य फरक 10 मिळाला, d 10 इक्वॅलंट आहे. ओके, त्यामुळं Tn काढायला आता काही हरकत नाही. Tn बरोबर a अधिक गोल कंसात n वजा 1 गुणिले d, T10 याची किंमत 2 आहे, अधिक n 10 वजा 1 गुणिले d 10, T10 2 तसं 10 निघाला 9 गुणिले 10, 10 9 90 अधिक 2 92, T10 बरोबर 92, म्हणजे T 10 विचारलं होतं त्याची किंमत 92 आलेली आहे. ओके, हा ही 2 गुणांचा प्रश्न आहे, मार्च 20ला विचारलेला अंकगणिती श्रेणीवरचा. पुढील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का, असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. या ठिकाणी वजा 12 वजा 5 2 9 16 23 30 स्वल्पप्रमाणे प्रत्येक ठिकाणी डॉट डॉट डॉट. सामान्य फरक या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. अंकगणिती श्रेणी आहे का हे पाहण्यासाठी सामान्य फरक डी आपल्याला काढला पाहिजे. पुढलं पद वजा मागचं पद, वजा 5 वजा वजा 12. साहजिकच या ठिकाणी वजा 5 वजा वजा अधिक 12, 12 म्हणून 5 गेले 7. आणखी एक काढायचा या ठिकाणी दुसरा. तसेच दुसरं पद 2 वजा कंसात वजा 5, 2 वजा कंसात वजा 5. इथलं 2 पुढचं पद आहे, पाठीमागचं वजा 5 आहे, पुढचं पद वजा मागचं पद म्हणून वजा डबल आले. 2 अधिक 5 आणि 2 7, सामान्य फरक समान आहे. सामान्य फरक डी बरोबर 7 या ठिकाणी स्थिर आहे आणि म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. श्रेणी आहे. ओके, आता आपल्याला पहिलं पद ए बरोबर T1 बरोबर पहिलं पद वजा 12 आहे. त्यानंतर डी आहे, सामान्य फरक 7 आहे आणि या ठिकाणी Tn बरोबर 20 काढायचे आहे. Tn बरोबर प्रश्नचिन्ह, Tn बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजेच 20वे पद काढायचे म्हणजे T20 प्रश्नचिन्ह, n बरोबर या ठिकाणी 20 आहे. ओके, मग सूत्र काय आहे हे nवे पद काढायचं. Tn बरोबर a अधिक गोल कंसात n वजा 1 गुणिले d, T20 n 20 आहे, a पहिलं पद वजा 12 आहे, अधिक n 20 वजा 1 गुणिले d, आत्ता आपण 7 काढलेला आहे, त्यामुळे 20वे पद काढणं सोपं झालं. हे वजा 12
20मधून 1 गेला 19, 19 गुणिले 7 वजा 12 अधिक 19 सत्ते 33 असे 133 आणि 133मधून 12 गेले 121 उरले T20 20वे पद 121. ओके. आणि मग ही अंकगणिती शिडी आहे आणि तिचे 20वे पद 121 आहे. हे त्याचं अंतिम उत्तर. मार्च 22चा एक प्रश्न आहे. पहिल्या n समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. कन्फ्यूज व्हायचं नाही. येथे नैसर्गिक समसंख्या कोणत्या? पहिल्या n 2 4 6 8 10 12 डॉट 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 शेवटी 2n म्हणजे 2n च्या पटीत या समनैसर्गिक संख्या आहेत. या अंकगणिती श्रेणीमध्ये a म्हणजे T1 बरोबर पहिलं पद 2, T2 4, T3 6, D सामान्य फरक 4 वजा 2 2, 6 वजा 4 2. सूत्र काय आहे बेरजेचं? Sn बरोबर n भागिले 2 चौकट कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. किमती घालायच्या. n तसा ठेवायचा. Sn बरोबर n भागिले 2 चौकट कंसात 2 गुणिले पहिलं पद 2 बेदून 4 पुढं आणि n वजा 1 गुणिले या ठिकाणी 2 आहे. हे 2 बेदुनी 4, 2 न n ला गुणलं 2n, 2 न वजा 1 ला गुणलं वजा 2, पुढे 4त 2 गेले 2 आणि 2n तसंच. n भागिले 2 चौकट कंसात 2 अधिक 2n. n भागिले 2 इथला 2 इथला 2 सामायिक निघाला. आत 1 अधिक n राहिला. 2 ला 2 गेले. Sn बरोबर n कंसात n अधिक 1 हेच या ठिकाणी 1 अधिक nचं n अधिक 1 केलं. ओके. म्हणजे या ठिकाणी पहिल्या n समनैसर्गिक संख्यांची बेरीज n कंसात n अधिक 1 ही आहे. ओके. या ठिकाणी 10 क्रमाने येणाऱ्या 10 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची असेल. यांची किंमत 10, 10 ने 1 11, त्यामुळं 11 आणि 10 110. ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये तशी नोंद करा, प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.